नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज आपण या लेक्चरमधून 9 आणि 10 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स एकत्रितपणे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता। आता आपण आपल्या लेक्चरकडे वळू। आजचा पहिला प्रश्न हा द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण सध्या इस्रायल पॅलेस्टाईन वॉर चालू आहे। पण आयोग हा कधीच कुठल्या देशाने एखाद्या युद्धात किती लोक मारलेत हा प्रश्न तर विचारत नसतो, पण असा प्रश्न नक्की विचारेल की कोणत्या देशाने कोणतं ऑपरेशन राबवलं होतं। तर हाच तो प्रश्न आहे की ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स कोणत्या देशानं सुरू केले। आता इमेजमध्ये हे जे पर्सन आहेत हे जर तुम्हाला ओळखू येईल तर तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर सुद्धा देता येईल। बघा, ह्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन इस्रायल। इमेजमधले पर्सन हे इस्रायलचे PM आहेत बेंजामिन नेतन्याहू। तर इस्रायलची एक डिफेन्स फोर्स आहे, त्याला IDF म्हणजेच इस्रायल डिफेन्स फोर्स म्हणतात। तर यांनी रिसेंटली ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स हे ऑपरेशन सुरू केलेले आहे। कशासाठी सुरू केलं आहे तर इस्रायलचे जे यहुदी लोक आहेत हे त्यांचा सण साजरा करत असताना शेजारचा पॅलेस्टाईनची एक आतंकवादी संघटना आहे हमास नावाची, तर या हमासने गाझा इथून इस्रायलवरती ॲट अ टाइम जवळपास 5000 पेक्षा जास्त रॉकेट्स हे इस्रायलवरती डागले होते। हा नंबर एवढा जास्त होता ना की त्याच्यामुळे इस्रायलची जी डिफेन्स सिस्टीम आहे ज्याचं नाव आहे आयरन डोम ही सुद्धा ॲक्टिवेट होऊ शकली नाही। त्याच्यामुळं इस्रायलचे बरेच लोक या हमासच्या हल्ल्यामध्ये मरण पावले आणि आता ह्याचाच बदला म्हणून किंवा ह्या रॉकेटच्या बॅरेजला रिटॅलिएट करण्यासाठी, ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स हे ऑपरेशन सुरू केले। तुम्हाला जर हा इस्रायल पॅलेस्टाईनचा मुद्दा काय आहे हा डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर एक 8 दिवसापूर्वी मी अपलोड केलेलं तुम्ही लेक्चर बघू शकता आणि ह्याचा पूर्ण इतिहास, याची पूर्ण पार्श्वभूमी जर तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायची असेल खूप जास्त तर तुम्ही धर्माधिकारी सरांचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता। याची लिंक आम्ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर केली होती। आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून इस्रायल हा देश कुठे आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ। इथे बघा, हा आहे जगाचा नकाशा, इथं आहे आपला भारत। याच्या जर आपण डावीकडं म्हणजे पश्चिमेकडे बघत गेलो तर या भूमध्य समुद्राच्या जवळ इथं हा छोटासा देश आहे इस्रायल। आता इथे जर आपण ह्याला झूम करून बघितलं तर बघा, इस्रायलच्या पश्चिमेला आहे हा भूमध्य समुद्र, याच्या उत्तरेला म्हणजे वर लेबनॉन आहे, याच्या पूर्वेकडे सिरिया आहे आणि पूर्वेकडे त्याच्या खाली जॉर्डन सुद्धा आहे आणि नैऋत्येकडे इजिप्त या देशाची सीमा इथं लागलेली आपल्याला दिसतेय। याच्या खाली बघा गल्फ ऑफ अकाबा म्हणजे अकाबाचा आखात आपल्याला इथे दिसतंय आणि इकडे वरती बघा सिरिया आणि इस्रायलच्या मध्ये ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत तर हा UNDOF आहे। आता UNDOF म्हणजे काय असतं तर युनायटेड नेशन्स डिसएंगेजमेंट ऑब्झर्वर फोर्स। आय थिंक 1974-75 मध्ये वगैरे हा प्रदेश जो आहे तर हा स्थापन करण्यात आला होता। कशासाठी तर सिरिया आणि इस्रायलमध्ये खूप जास्त तेव्हा कॉन्फ्लिक्ट व्हायचे, पण हे कॉन्फ्लिक्ट शांत करण्यासाठी म्हणून एक पीस कीपिंग मिशन म्हणून या UNDOF या रिजनची स्थापना इथं करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून हा प्रदेश अजून पण तिथंच आहे। आता इथे बघा, जर इस्रायलच्या भागात आपण बघितलं तर इकडे पश्चिमेकडे इथं गाझा स्ट्रीप आहे जिथून हमासने ह्यांच्यावरती आतंकवादी हल्ला केला होता आणि पूर्वेकडं वेस्ट बँक आहे। आता ह्या फक्त 2 भागामध्ये सध्या पॅलेस्टाईन लोक हे राहत आहेत आणि याच्यापैकी सुद्धा हे जे पश्चिमेकडची गाझा स्ट्रीप आहे इथून त्यांनी हल्ला केला होता, एवढं लक्षात ठेवा। इथं हे जे जेरुसलेम दिसतंय तर ही इस्रायलची राजधानी आहे। शिवाय 3 धर्मांच्या लोकांसाठी हे तीर्थक्षेत्रच असल्यासारखं आहे, म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम धर्म आणि यहुदी लोक या तिन्ही धर्माच्या जसं आपलं जसं मंदिर असतं तर तसे त्यांचे महत्त्वाचे तीर्थस्थान हे या जेरुसलेममध्ये आहेत। म्हणजे ख्रिश्चन लोकांचं जे चर्च असतं ते आहे, याशिवाय मुसलमानांचं जे मस्जिद असते ही सुद्धा जेरुसलेममध्ये आहे। त्यामुळे इथं आपण जर बघितलं तर वेस्ट बँक जो की पॅलेस्टाईन लोकांचा प्रदेश आहे आणि इस्रायल तर ह्याच्या बाँड्रीवरती जेरुसलेम ठेवण्यात आलेलं आहे। ओके, तेल अवीव हे जे इथं किनाऱ्यावरचं शहर दिसतंय तर हे जगातली फर्स्ट स्मार्ट सिटी आहे, लक्षात ठेवा, जी की इस्रायलने डेव्हलप केलेली आहे आणि ही भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरची सिटी आहे आणि हिब्रू ही इस्रायलची मुख्य भाषा आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, बिहार नंतर कोणत्या राज्याने जात जनगणना करण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा राजस्थान। इथं दुसरा पर्याय दिलेला आहे। तर बिहार नंतर आता राजस्थानचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा निवडणुकीसाठी एक राज्य प्रमुख म्हणून जात सर्वेक्षणाची घोषणा आता केलेली आहे। रिसेंटलीच बिहारमध्ये जी जातीगत जनगणना झाली होती तर ह्याची आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे। ही आकडेवारी आपण इथं बघू शकतो। इथे बघा, पिछडा वर्ग म्हणजे बॅकवर्ड क्लास आहे आणि अति पिछडा वर्ग
तर ह्या 2 वर्गाची जी टक्केवारी आहे तर ती 63% एवढी जास्त आहे. ओके, आता इथं आपल्याला फक्त एवढं बघायचंय बघा की सगळ्यात जास्त कुठली कॅटेगरीमध्ये आहेत किंवा ह्यांनी जातनिहाय जी जनगणना केलेली आहे तर ह्यातली फक्त ठळक ठळक आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. इथे बघा अनुसूचित जाती म्हणजेच SC फक्त 19.65 एवढंच आहे पर्सेंटेज, आणि अनुसूचित जनजाती म्हणजे ST तर हे फक्त 1.68 म्हणजे 2% सुद्धा नाही आहेत बिहारमध्ये STची पॉप्युलेशन, आणि सामान्य म्हणजे जनरल हे फक्त 15.52% एवढीच ह्यांची हिस्सेदारी आहे तिथल्या टोटल पॉप्युलेशननुसार. ठीक आहे, सगळ्यात जास्त बॅकवर्ड आणि अति बॅकवर्ड क्लासमध्ये आहेत ते टोटल दोघांचे आहेत 63%. आता इथं आपण या मॅपमधून राजस्थान कुठे आहे जरा हे पण अभ्यासून घेऊ. इथे बघा हा आहे आपला भारत, आणि इकडं हे जे उत्तरेकडचं थोडं पश्चिम बाजूला असलेलं जे राज्य आहे दिसतंय तर हे आहे राजस्थान. जयपूर ही त्याची राजधानी आहे. याच्या उत्तरेला जर आपण बघितलं तर पंजाब, हरियाणा ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. पूर्वेला आहे बघा उत्तर प्रदेश, याच्या पश्चिमेला पाकिस्तान पण इथे आपल्याला दिसतंय, खाली गुजरात आहे, आणि इकडं मध्य प्रदेश. तर एवढ्या राज्यांची सीमा आणि पाकिस्तान या एका देशाची सीमा सुद्धा राजस्थानला लागलेली इथे आपल्याला दिसतेय. इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स बघून घेऊ. मुकुंद हिल्स म्हणजेच दारा राष्ट्रीय उद्यान, वाळवंट राष्ट्रीय उद्यान, केवलादेवघाना राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान हे आपण मॅपमध्ये कुठं आहेत हे इथं बघून घेऊ शकतो. इथे बघा एकदम पश्चिमेला हे वाळवंट म्हणजेच डेझर्ट नॅशनल पार्क आपल्याला इथे दिसते जे की पाकिस्तानच्या सीमेकडं आहे. इथल्या काही ठिकाणांना युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. ती ठिकाणं म्हणजे चित्तोडचा किल्ला, कुंभलगडचा किल्ला इथे आहे बघा, हा मॅपमध्ये कुंभलगडचा किल्ला आहे. याशिवाय रणथंबोर, गागरोन, अंबर किल्ला, जैसलमेर किल्ला, मेहरानगड किल्ला, केवलादेव नॅशनल पार्कला सुद्धा युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. आणि याशिवाय जंतर मंतर, तर एवढे ठिकाणं हे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. ओके, पुढचा प्रश्न. 2023चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, क्लॉडिया गोल्डिन. ह्या ज्या इमेजमध्ये दिसत आहेत तर ह्या क्लॉडिया गोल्डिन आहेत ज्यांना या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोण आहेत ह्या क्लॉडिया गोल्डिन, किंवा आपण फक्त तुम्ही गोल्डिन असं लक्षात ठेवलं तरी चालतं. तर बघा ह्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या इकॉनॉमिक्सच्या प्रोफेसर आहेत ज्यांना यावेळी रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनी या अर्थशास्त्रातल्या नोबेल अवॉर्डसाठी त्यांची निवड केलेली आहे. 1989 पासून ते 2017 तर एवढ्या पिरियडमध्ये त्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च म्हणजेच NBERच्या डेव्हलपमेंट ऑफ US इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक सुद्धा राहिलेल्या आहेत. या पदावरती असताना त्यांनी महिलांसाठी जास्त खास करून काम केलेलं आहे इकॉनॉमिक्सच्या फील्डमध्ये. त्यांनी श्रमिक बाजारपेठेतल्या महिलांवरही बरंच संशोधन केलेलं आहे, म्हणजेच वुमन्स लेबर मार्केट या फील्डमध्ये त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये बरंच संशोधन केलेलं आहे, आणि त्यासाठीच त्यांना हा अर्थशास्त्रातला नोबेल आता देण्यात येतोय. श्रमिक बाजारपेठेतलं महिलांवरील संशोधन हे त्यांचं कार्य लक्षात ठेवायचं आहे, कारण आयोग बऱ्याच वेळा एखादा नोबेल अवॉर्ड हा कोणत्या व्यक्तीला मिळाला, त्यांचं कार्य कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे यावरती प्रश्नच विचारत असतो. तर बघा, एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी संशोधनामध्ये महिला कामगार, उत्पन्नातले लिंग तफावत, उत्पन्नातली असमानता म्हणजे महिला आणि पुरुषांच्यातली, तांत्रिक बदल, शिक्षण आणि स्थलांतर अशा वेगवेगळ्या बऱ्याच विषयांचा समावेश त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये केलेला आहे. त्यांचं बरंच जे रिसर्च आहे ना तर तो असा असतो की भूतकाळातले जे दृष्टिकोन आहे तर त्याचा अभ्यास करून वर्तमानाचा अर्थ लावणं आणि वर्तमानातल्या सध्याच्या जे समस्या आहेत तर त्याचं मूळ शोधणं भूतकाळाच्या दृष्टिकोनातून. तर हे त्यांचं संशोधनाचं मूळ टार्गेट असतं. आणि त्यांचं सगळ्यात जे रिसेंट बुक आहे ते म्हणजे करिअर अँड फॅमिली, अ सेंचुरी ऑफ वुमन, द लॉंग जर्नी टुवर्ड इक्विटी. तर हे 2021 त्यांचं बुक पब्लिश झालेलं आहे. ओके, नाव लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्सचा नोबेल हा क्लॉडिया गोल्डिन यांना मिळालेला आहे. आता पुढचा प्रश्न. ऑक्टोबर 2023 JNUने कोणाला मानद डॉक्टरेट बहाल केली? या प्रश्नाचा आन्सर आहे डॉक्टर सामिया सुलुहू हसन. कोण आहेत ह्या? तर टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष आहेत डॉक्टर सामिया सुलुहू हसन. यांना रिसेंटली भारतातली JNU ही जी आपली युनिव्हर्सिटी आहे तर यांनी मानद डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे. मानद डॉक्टरेट ही का देतात?
तर जनरली बघा, तुम्ही पण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की पंतप्रधान मोदी यांना दिलेली किंवा बऱ्याच वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी आपल्या भारतातल्या जे फेमस पर्सनॅलिटीज आहेत त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत अशा डिग्र्या. आता हे का देत असतात, तर जेव्हा दोन देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी त्या व्यक्तीचा जास्त करून वाटा असतो, तर तेव्हा अशा पद्धतीच्या मानद डॉक्टरेट डिग्र्या ह्या दिल्या जात असतात. तर आपलं आणि टांझानियाचा संबंध मजबूत व्हावं यासाठी सामिया सुलुहू हसन तर ह्यांची जी भूमिका आहे याच्यासाठी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीने त्यांना ही डिग्री दिलेली आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून टांझानिया कुठं आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. तर बघा, आफ्रिका खंडातला हा देश आहे. इथे जर आपण इकडं आफ्रिका खंडाच्या पूर्वेच्या बाजूला बघितलं तर हा आहे टांझानिया देश. ह्याच्यावरती आपण बघू शकतो व्हिक्टोरिया हे लेक आहे, दोडोमा ही याची राजधानी आहे आणि टांझानियन शिलिंग हे टांझानियाचं चलन आहे. इथे जर आपण बघितलं तर इकडे बघा पूर्वेकडं इंडियन ओशियन आहे, याच्या वरती म्हणजे उत्तरेला केनिया हा देश आहे. याशिवाय हे जे ब्ल्यू भाग दिसतोय तर हे व्हिक्टोरिया लेक आहे बघा. याच्या पश्चिमेला रवांडा, बुरुंडी या देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. खाली झांबिया आहे, इथं आपण बघू शकतो. आणि इथं मालावी आणि मोझाम्बिक हे टांझानियाच्या दक्षिणेकडचे देश आहेत, आपण इथे बघू शकतो. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच शरदचंद्र मिश्रा यांचं निधन झालं, ते कोणत्या राज्याचे DGP होते? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, ओडिशा. तर ओडिशाचे माजी DGP होते शरदचंद्र मिश्रा. यांचं भुवनेश्वर इथं आता निधन झालंय. 1959च्या बॅचचे IPS ऑफिसर होते ते. त्यांनी रिसर्च अँड ॲनालिसिस विंगमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. फक्त एवढंच नाही तर ते एक चांगले ऑथरसुद्धा होते. ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ओके, या प्रश्नाच्या माध्यमातून ओडिशाचा मॅप थोडा अभ्यासून घेऊ आपण. इथे बघा, हा आहे आपला भारत. याच्या पूर्व किनारपट्टीचं हे राज्य आहे ओडिशा, ज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. याच्या दक्षिणाग्नेयेला हा आहे बंगालचा उपसागर म्हणजेच बे ऑफ बंगाल. याच्या पूर्व ईशान्येला म्हणजे वरती जर आपण बघितलं तर पश्चिम बंगाल आहे, त्याच्या बाजूला आहे झारखंड, इकडे आहे बघा डावीकडं छत्तीसगड आणि त्याच्या खाली आहे आंध्र प्रदेश. पण इथे बघा आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या मध्ये इथे याच्या नैऋत्येला तेलंगणा ह्या राज्याची सुद्धा सीमा थोडीशी ओडिशाला लागलेली आहे. इथल्या सूर्य मंदिराला युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स लक्षात ठेवा, भितरकनिका, नंदनकानन आणि सिमलीपाल ही ओडिशाची नॅशनल पार्क्स आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे बघा, कारण हा दिवस आपल्या भारताने ह्यावेळी पहिल्यांदाच साजरा केला आहे. भारत प्रथमच गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस डे कधी साजरा करल? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, 10 ऑक्टोबर. तर आपल्या सरकारने 10 ऑक्टोबरला पहिला राष्ट्रीय करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस डे साजरा करण्याची योजना ही IDMA सोबत आखली होती. IDMA काय आहे, तर इंडियन ड्रग्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे. ही काय करते, तर भारतातली औषधांची खराब गुणवत्ता सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करणारी ही असोसिएशन आहे IDMA. मध्ये बघा बऱ्याच घटना समोर आल्या होत्या की आफ्रिकन देशामध्ये जिथं आपण आपले कफ सिरप एक्सपोर्ट केले होते, भारतीय औषधं एक्सपोर्ट केली होती, तर आपल्या भारतीय कफ सिरपमुळं तिथल्या बऱ्याच लहान मुलांचं निधन झालं होतं किंवा लहान मुलं मेले होते. तर अशा बऱ्याच घटना समोर आल्या होत्या. त्याच्यामुळं आता जेवढे काही औषध बनवणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांना हे GMP मार्गदर्शक तत्व हे आता कंपल्सरी केलेली आहेत. GMP म्हणजे काय, तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्व हे आता अशा कंपन्यांना अनिवार्य केलेले आहेत. आणि एवढंच नाही तर WHOने सुद्धा GMP हे मॅन्डेट केलेलं आहे. GMPमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात, जसं की औषधं बनवताना वापरण्यात येणारं मटेरियल म्हणजे त्याची सामग्री, त्याची प्रोसेस, त्याच्या लागणाऱ्या मशिनरीज आणि मेथड्स, पर्सनल फॅसिलिटीज, तर आणि तिथे एन्व्हायरमेंट कसं आहे, तर या सगळ्या गोष्टी या GMPमध्ये सांगण्यात आलेल्या असतात. या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी हे IDMA म्हणजेच इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हे आहे. ओके, पुढचा प्रश्न. जागतिक पोस्टल दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर आहे 9 ऑक्टोबर, तिसरा पर्याय. तर बघा, दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्टल दिवस हा आपण सेलिब्रेट करत असतो. या वर्षीची थीम होती टुगेदर फॉर ट्रस्ट, कोलॅबोरेटिंग फॉर अ सेफ अँड कनेक्टेड फ्युचर. आता हा दिवस दरवर्षी 9 ऑक्टोबरलाच का सेलिब्रेट करतात, कारण स्वित्झर्लंडची राजधानी जी आहे बर्न या ठिकाणी 9 ऑक्टोबर 1874 युनिव्हर्सल पोस्टल युनियनची निर्मिती झाली होती. आणि ह्याचा वर्धापन दिनाला सेलिब्रेट करायचं म्हणून
टोकियो इथल्या 1969च्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसने हा कार्यक्रम घोषित केला होता आणि तेव्हापासून दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्टल दिवस हा सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न. आयुर्वेद दिन 2023ची थीम काय? या प्रश्नाचा आन्सर आहे आयुर्वेदा फॉर एव्हरीवन ऑन एव्हरी डे, दुसरा पर्याय. तर बघा, यावर्षी हा जो आपण नॅशनल आयुर्वेद डे आहे म्हणजेच आयुर्वेद दिन, तर हा 10 नोव्हेंबरला सेलिब्रेट करणार आहोत. आता यावर्षी 10 नोव्हेंबर म्हणजे दरवर्षी हे वेगवेगळ्या तारखेला आपण सेलिब्रेट करतो का? तर हो, हा जो दिवस आहे हा आपण आपल्या हिंदू पंचांगानुसार सेलिब्रेट करत असतो. दिवाळीमध्ये जेव्हा आपण धनत्रयोदशीचा दिवस सेलिब्रेट करतो तर त्या दिवशीच सकाळी धन्वंतरी या देवाची पूजा केली जाते आणि त्याच दिवशी आपण आपल्या भारतामध्ये नॅशनल आयुर्वेदा डे हा सेलिब्रेट करत असतो. तर रिसेंटली आपले केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की पुढच्या महिन्यात 10 तारखेला म्हणजे 10 नोव्हेंबरला आपण यावेळी 8वा आयुर्वेदा दिवस हा साजरा करणार आहोत. आणि ह्याचा जो मुख्य कार्यक्रम आहे तर हा हरियाणा या राज्यामध्ये पंचकुला या ठिकाणी होणार आहे. यावर्षीची थीम लक्षात ठेवा, आयुर्वेदा फॉर एव्हरीवन ऑन एव्हरी डे. म्हणजे यानुसार आपण फक्त माणसांसाठीच नाही तर पर्यावरण, वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी यांच्या कल्याणासाठी सुद्धा आयुर्वेदाच्या कॅपॅसिटीचा, त्याच्या क्षमताचा कसा वापर करता येईल तर हे शोध घेण्याचा जो मंत्रालयाचा मानस आहे तर हा ह्या थीममधून दिसतो. ओके, आयुर्वेदा फॉर एव्हरीवन ऑन एव्हरी डे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यातले महत्त्वाचे इतर दिवससुद्धा बघून घेऊ. तर बघा, 2 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो, 5 तारखेला जागतिक शिक्षक दिवस, 7ला जागतिक कापूस दिन, 8ला इंडियन एअरफोर्स डे, 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, 11ला इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे, 24ला असतो जागतिक पोलिओ दिवस आणि 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते आणि त्याच दिवशी त्यांच्या जयंतीमुळेच आपण त्या दिवसाला एकता दिवस म्हणून पण सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 9 आणि 10 ऑक्टोबरचे करंट अफेअर्स एकत्रितपणे आणि डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हे माझं लेक्चर आजचंही समजलं असेल. समजले की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूयात मग लवकरच आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.